राधे राधे. आज ना मी एक खूप छान उपाय वाचला. अत्यंत सोपा आणि फार आवडणार आहे, कोणालाही आवडेलच आहे. तर राहूला जर का ॲक्टिव्ह करायचं असेल किंवा राहू ज्यांचा खराब आहे त्यांना शांत करायचं असेल तर मी ना काल एक उपाय वाचला. तो मला इतका आवडला. जे रोज देवळात जातात किंवा जवळ देऊळ असेल तर ज्यांचा विचार आहे, जे मी जे सांगेन त्याच्यावर जर का तुमचा विश्वास असेल तर तुम्ही हा प्रयोग नक्की करा. खूप छान प्रयोग आहे म्हणून मी सांगते, कारण मी काही रोज देवळात जात नाही, पण तुम्हाला नक्की शेअर मला करावासा वाटतो. जे जे मी चांगलं वाचते, जे जे मला वाटतं की तुम्हाला शेअर करायला पाहिजे, कदाचित तुम्हाला फायदा होईल, त्या गोष्टी मी शेअर करते. तुम्हाला माहिती, तुम्ही देवळात जाता. देऊळ म्हणजे गुरु, आणि ते पूजा केल्यावर जे तीर्थ असतं ना, ते तीर्थ म्हणजे चंद्रमा. चंद्रमा म्हणजे पाणी, आणि आपल्या उजव्या हाताचा जो हा तळवा असतो ना, हा म्हणजे राहू. तर तुम्ही देवळात गेल्यावर प्रसाद नुसता न घेता त्याच्याबरोबर जर का तुम्ही तीर्थ घेतलं, गुरुजींना तिथल्या सांगायचं, पुजाऱ्यांना की तीर्थ द्या, आणि इथनं तीर्थ घेऊन हे प्यायलात तर आपोआप गुरु आणि चंद्रमा म्हणजे तुमचा राहू शांत होतो. किती सुंदर उपाय आहे ना. काही विशेष करायचं नाही, किंवा जेव्हा केव्हा आपण देवळात जाऊ तेव्हा न विसरता ह्या गोष्टी केल्या तर किती छान ना. तिथेच आपण प्यायचं ते, आणि मग बाहेर यायचं. कधी काही जण बाहेर येऊन पितात, तसं नका करू. तर हे अगदी सोपा, सुंदर, आणि मला आवडला हा उपाय. तर चला आता आपण पुढच्या नक्षत्रांकडे वळूया. आता आहे पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्र हे शनीचं नक्षत्र आहे, आणि त्याचे सिम्बॉल आहे गाईचं थन किंवा कमळाचं फूल. आता गाईचं थन म्हणजेच किती गाईला आपण देव मानतो, माता मानतो, आणि ती अख्ख्या सगळ्यांना म्हणजे पालन पोषण करते, आणि अत्यंत पवित्र असा प्राणी आहे. कळलं की नाही. आणि किंवा कमळाचं फूल. कमळाचं फूल म्हणजे नाजूक असतं, सुंदर असतं, ते इतकं पवित्र असतं की आपण ते देवाला वाहतो. कळलं की नाही. आणि त्यामुळे आपण, आणि हे जे पुष्य राशीची लोकं असतात ना, पुष्य नक्षत्राची लोकं असतात, ते अतिशय वेगळी दिसतात, श्रेष्ठ असतात. प्रत्येक कार्यात ना ते उठून दिसतात. त्यांच्यामध्ये ती वेगळीच क्वालिटी असते. ह्याचा प्राणी असतो तो बकरा. बकरा म्हणजे बकरी, तसं बकरी नाही, बकरा. तो कसा असतो तुम्हाला माहिती आहे, लढाकू असतो. कुठल्याही गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजे ह्यासाठी तो नेहमीच लढायला तयार असतो. ह्याचा पक्षी असतो समुद्र कावळा. कळलं की नाही. आणि ह्याचं झाड आहे, ह्याचं कुठलं बरं, पिंपळाचं झाड. तर असं म्हणतात, पिंपळाच्या झाडाला रोज पाणी घातलं, गाईची सेवा. तुम्हाला जर का पुष्य नक्षत्र जर का ॲक्टिव्ह करायचं असेल तर गाईची सेवा करा, किंवा तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं जवळच असेल तर, किंवा ना तुमच्या जवळ कमळाचं एखादं चित्र ठेवा. कारण कमळ जर का ताजं कमळ ठेवलं तर ते खराब होण्याची शक्यता असते, म्हणून कमळाचं चित्र ठेवलं तरी चालेल. तर अशा प्रकारे हे पुष्य नक्षत्र. आता आश्लेषा नक्षत्र. आश्लेषा नक्षत्र याचा स्वामी असतो बुध, आणि ह्याची सिम्बॉल असतं काय माहिती का, नागिण. नागिण ही नागापेक्षा पण जास्त विषारी असते, किंवा कुंडलिनीचं पण त्याला सिम्बॉल असं म्हणतात, कारण हे लोक जरा आध्यात्मिक असतात. कुंडलिनी जागृत करण्याकडे ह्यांचं जास्त लक्ष असतं. आणि ह्यांचा जो पक्षी असतो तो बाज, म्हणजे हॉक म्हणतात इंग्लिशमध्ये. याला नक्की मराठीत शब्द मला पण नाही माहिती. तर हा बाज म्हणजे हा गरुडापेक्षा छोटा लहान असतो, आणि तो शिकार करतो, म्हणजे चोच त्याची फार तीक्ष्ण असते. आता बघा ह्याच्यामध्ये नागिण
आणखीन बाज, बाज हा नागिणीची शिकार करतो. म्हणजे इथे 2 शत्रू एकाच नक्षत्रामध्ये आलेले आहेत. तेव्हा तुम्हाला हा विचार करायचा, तुम्हाला बाज बनायचं आहे का नागिण, शिकारी बनायचं आहे का शिकार, हे तुमच्यावर आहे. म्हणूनच ह्याच्यामध्ये तुम्ही नेहमी बुध चांगला ठेवायचा. बुध जर चांगला झाला आज जर असेल तर आपल्याला हे सगळा काही त्रास येत नाही. आणि ह्याचं झाड आहे चंपा. चंपा ह्याची जी फुलं आहेत ती तुम्ही ठेवू शकता, किंवा बाजचा फोटो पण ठेवू शकता. तो आता असा छोटा असता, गरुडापेक्षा चोच एकदम तीक्ष्ण असते. असा तुम्हाला फोटो जर का सर्च केला तर नक्की मिळून जाईल. तर हे झालं आश्लेषा. आता काय झालं माहिती आहे की आता सिंह राशीमध्ये आश्लेषा येत नाही. ह्याचे वेगळे 3 नक्षत्र असतात. एक आहे मघा, एक आहे पूर्व फाल्गुनी आणि एक आहे उत्तरा फाल्गुनी. कळलं की नाही. ह्याच्यामध्ये आश्लेषा येत नाही. ही सिंह रास आता चालू झाली. ह्याच्यात आहे मघा नक्षत्र. मघाचा स्वामी आहे केतू. कळलं की नाही. म्हणजे हे आहे ग्रह आहे केतू आणि स्वामी सूर्य, कारण सिंहाची रास आहे. म्हणजे रुलिंग असतात. कळलं की नाही. आणि याचा प्राणी आहे उंदीर, मूषक. पक्षी आहे ईगल, गरुड. कळलं की नाही. आणि तुम्हाला गरुडाचं वैशिष्ट्य माहिती आहे का. गरुड ह्याची काही काळानंतर चोच वाकडी होते आणि नखं वाकडी होतात. त्यामुळे तो ना हे करू शकत नाही, काय म्हणतात, शिकार करू शकत नाही. मग अशा वेळेला तो एका उंच पर्वतावर वगैरे डोंगरावर जातो आणि आपली चोच आणि नखं तोडतो. रक्त येतं, रक्त बंबाळ होतं, तरी तो ते करतो आणि त्याला नवीन चोच आणि नखं परत येते आणि त्यानंतर तो शिकार करतो. म्हणजेच ह्या लोकांची वृत्ती कशी असते की ते सहजासहजी हार मानत नाहीत. ते आपल्या ध्येयाकडे एकदम पक्के असतात. तर आपल्याला किती त्रास झाला तरी परत ते फिनिक्स पक्षासारखे उठून तयार होतात आणि आपल्या भक्ष्याकडे धावतात. तर अशा प्रकारे हे मघा नक्षत्राचं आहे. ह्याचं वडाचे झाड त्याचं प्रतीक आहे. म्हणजे झाडामध्ये वड आहे. आणखीन तुम्हाला सांगितलंच आहे ईगल पक्षी आहे. आणि उंदीर हा त्यांचं प्राणी आहे. आता ह्यांना काय त्रास होतो की ह्यांना कफ, पाचन, किडनी किंवा लिव्हर ह्याचे आजार व्हायची शक्यता असते. त्यामुळे खूप पाणी प्या, खूप पाणी प्यायला पाहिजे तुम्ही. आणि ह्यांचं दुसरी गोष्ट ह्या लोकांची काय आहे बघा बरं. तुम्हाला जे मघा नक्षत्रवाले आहेत त्यांना हे पटतंय काय आहे बघा. मघा नक्षत्रवाले जे असतात ना ते ना खूप हुशार असतात, पण त्यांना पुढे पुढे करायची सवय नसते. ते मागेच राहतात. म्हणजे काही असलं ना तरी त्यांना सगळं माहिती असतं, त्यांना सगळी बुद्धी दिलेली असते आणि त्यांना कळतं कुठे काय करायचं, पण पुढे यायचं त्यांना आवडत नाही. त्यामुळे ते मागे मागे राहतात. हा तुमचा स्वभाव असेल तर जरा बदला. पुढे आजकालच्या जगात पुढे आलं तर तुम्ही दिसाल तर असाल, अशी परिस्थिती आलेली आहे. तर तुम्ही नुसतं हुशार असून चालत नाही. तुम्ही पुढे येऊन मी हुशार आहे जगाला सांगायला लागतं. तर अशा प्रकारे आपण 3 नक्षत्रांबद्दल बोललो. आता पुढची 2 सिंह राशीचीच नक्षत्र आहेत, पूर्व फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी. तर आपण 3 पुढच्या वेळेला घेऊया. पण मी जो आधी सुरुवातीला जे सांगितलं, जे खरंच देवळात जातात त्यांनी हे करा, तुमचा राहू शांत होईल. राधे राधे.